नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, दर महिन्याला येणारं लाईट बिलाचा कंटाळा आलाय, तर आता चिंता सोडा. कारण राज्य शासनाने एक अशी स्मार्ट योजना आणली आहे, ज्यामध्ये तुम्हाला जवळपास नाही तर चक्क 95% अनुदान मिळणार आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकताय. घराच्या छतावरती सोलार लावण्यासाठी आता सरकार तुम्हाला भरघोस अशी मदत त्या ठिकाणी करते. पण ही योजना नक्की कोणासाठी आहे? तुम्हाला किती पैसे मिळणार? तुम्ही यामध्ये फॉर्म भरू शकता का? आणि मोबाईलवर येणाऱ्या एका SMS-चं महत्त्व किती असतं, हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती, पूर्ण योजना नक्की कळेल. त्याचबरोबर जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. मित्रांनो, वीज बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाची PM सूर्यघर मोफत वीज योजना तर तुम्हाला माहीतच असेल. पण आता त्यासोबत महाराष्ट्र शासनाने आपली स्वतःची स्मार्ट योजना सुरू केलेली आहे. याचा अर्थ काय? तर तुम्हाला आता केंद्राचे अनुदान तर मिळेलच, पण त्याचबरोबर राज्याचे अतिरिक्त अनुदान सुद्धा मिळणार आहे. सोन्याहून पिवळं असं या गोष्टीचं या ठिकाणी झालेलं आहे. आता या योजनेचं गणित नेमकं कसं आहे? सरकारचे उद्दिष्ट आहे की ज्याचा वीज वापर 100 युनिटपेक्षा कमी आहे अशा 5 लाख कुटुंबांना 1 किलोवॅटचे सोलार पॅनल द्यायचे आहेत. आता पाहूया तुम्हाला पैसे नेमके किती मिळणार आहे, म्हणजे सबसिडी नेमकी किती मिळणार आहे. जर तुम्ही दारिद्र्य रेषेखाली लाभार्थी असाल तर तुम्हाला PM सूर्यघर योजनेअंतर्गत 30,000 आणि राज्याचे स्मार्ट अनुदान म्हणून 17,500 रुपये मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला एकूण 47,500 रुपयाचं अनुदान या ठिकाणी जवळपास मिळणार आहे. जवळपास जर आपण बघायला गेलो तर जे काही 1 किलोवॅटचा प्रोजेक्ट आहे तर तो पूर्ण तुम्हाला मोफत या ठिकाणी मिळू शकतो. अनुसूचित जाती जमाती म्हणजेच SC किंवा ST कॅटेगरीतले तुम्ही असाल, त्याचबरोबर घरकुल लाभार्थी असाल तर केंद्राचे 30,000, त्याचबरोबर राज्य शासनाचे 15,000 असे एकूण 45,000 रुपयाचं भरघोस अनुदान तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतं. त्यानंतर तुम्ही जर सर्वसाधारण म्हणजेच ओपन किंवा OBC प्रवर्गातील असाल तर केंद्र सरकारचे 30,000 आणि राज्याचे 10,000 असे एकूण 40,000 रुपयाचं अनुदान तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. मित्रांनो, 1 किलोवॅट सोलारसाठी साधारणपणे 50,000 ते 55,000 रुपये खर्च येतो. त्यातले 40,000 ते 47,000 सरकार देत असेल, तर ही सुवर्ण संधी आपल्याला सोडायला नको किंवा सोडू नका. आता सर्वात महत्त्वाचा अपडेट काय? ज्यांनी या स्मार्ट योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केले होते त्यांच्या अर्जाची छाननी आता सुरू झालेली आहे. जे लाभार्थी पात्र ठरलेले आहेत त्यांना शासनाकडून थेट SMS यायला सुरुवात देखील झालेली आहे. त्यामुळे तुमचा मोबाईल नक्की चेक करा. जर तुम्हाला निवड झाल्याचा मेसेज आला असेल तर पुढील प्रक्रिया लगेच करून घ्या. चांगली संधी आहे, या संधीचं सोनं करा, जेणेकरून तुमचं सुद्धा वीज बिल त्या ठिकाणी शून्य होऊन जाईल. आता मित्रांनो, ही योजना फक्त 1 किलोवॅट घरगुती वापरासाठी मर्यादित आहे. तुम्ही अजून अर्ज केला नसेल किंवा तुम्हाला अर्ज कसा करायचा, कागदपत्रे कोणती लागतात आणि या योजनेचा शासन निर्णय काय सांगतो यावर सविस्तर स्टेप बाय स्टेप व्हिडिओ हवा असेल तर खाली सोलार व्हिडिओ अशी कमेंट करा. जास्तीत जास्त कमेंट्स आल्या तर आपण यावरती लगेच व्हिडिओ बनवूयात. हा व्हिडिओ तुमच्या गावातल्या ग्रुपवर नक्की शेअर करा, जेणेकरून गरीबातल्या गरीब शेतकऱ्यालाही मोफत वीज या ठिकाणी मिळेल. भेटूया नवीन माहितीसहित, नवीन व्हिडिओसहित पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा शेती एक शेती. धन्यवाद मित्रांनो.